नमस्कार. आज आपल्याकडे एक अखिल भारतीय असं व्यक्तिमत्व आज सौभाग्य आपलं आहे की आपल्याकडे आलेले आहेत. समर्थ व्यायाम मंदिराचे अध्वर्यू श्री उदय देशपांडे सर. संपूर्ण महाराष्ट्रच नाही, संपूर्ण भारत यांना ओळखतो आणि त्यांनी या क्षेत्रामध्ये जे अफाट कार्य केलेलं आहे त्याची सुद्धा सर्वांना चांगली जाणीव आहे. आज आपण त्यांच्याशी महानगरी वार्ताहरतर्फे थोड्या गप्पा मारूया आणि अधिक जाणून घेऊया की कशा प्रकारे त्यांनी आपलं जीवन या कामासाठी वाहिलेलं आहे. तर सर, मी आधी तुम्हाला असं विचारेन की ही जी समर्थ व्यायाम मंदिर आहे याची सुरुवात कशी झाली आणि कधी झाली, कोणी केली आणि त्याचा साधारणपणे कसा इतिहास आहे थोडक्यामध्ये सांगतो मी. पूज्य संस्थापक व्यायाम महर्षी प्रल्हाद लक्ष्मण काळे गुरुजी हे समर्थ व्यायाम मंदिराचे संस्थापक. त्यांचा जन्म नंदुरबारला झाला. त्यांचे मामा धोंडोपंत जहागीरदार यांनी त्यांचं पालन पोषण केलं. त्यांना कुस्तीची खूप आवड होती आणि पंचक्रोशीमध्ये त्यांच्याशी कुस्ती खेळू शकणारा कोणी नव्हता. म्हणून मग त्यांनी जुम्मादारा व्यायाम मंदिराचे संस्थापक राजरत्न प्रोफेसर माणिकराव बडोद्याला त्यांना नेऊन ठेवलं. तिकडे माणिकरावांच्या देखरेखीखाली त्यांचं पुढचं सगळं प्रशिक्षण झालं. मग कुस्ती, मलखांब, मग लाठीकाठी, जंबिया, फरीगतगा वगैरे ज्याला आपण आता इंडियन मार्शल आर्ट्स असं म्हणतो ते सगळे स्वसंरक्षणात्मक प्रकार आणि त्याबरोबरच उत्कृष्ट मसाजिस्ट, बोन सेटर असं सगळंच त्यांनी ज्ञान त्या ठिकाणून घेतलं. आणि मग ज्या वेळेला भारत छोडो आंदोलन झालं त्यावेळेला ते मुंबईला परत आले. त्यांनी मुंबईमध्ये खूप चांगलं काम केलं. प्रभात फेऱ्या काढले. लोकांच्या मनात, विशेष तरुणांच्या आणि युवकांच्या मनामध्ये स्वातंत्र्य प्राप्तीची ज्योत चेतवण्याचं काम त्यांनी केलं. आणि शिवाजी उद्यानावरती त्यावेळेला खरं जंगलच होतं, पण 5,000 मुलांच्या सांघिक कवायती त्यांनी सुरू केल्या. आणि त्या सुद्धा कधीची गोष्ट आहे? ही साधारणपणे 1946-47 साली. आणि ते सुद्धा माणिकरावांच्या त्यांनी एक बोधकपत्र म्हणून लिहिलंय. त्याच्यामध्ये सगळ्या हिंदी आज्ञा ज्या होत्या, इंग्रजी आज्ञा ज्या होत्या, स्टँडर्ड अटेन्शन, कारण ब्रिटिशांचं राज्य होतं, त्याला सगळ्यांना त्यांनी हिंदी प्रतिशब्द दिले होते. सावधान, विश्राम, आणि हे सगळे भारतीय सेनादलांनी पुढे जसे तशी घेतली. तर त्या आज्ञावलीवरती 5,000 मुलांच्या सामुदायिक कवायती त्यांनी शिवाजी पार्क मैदानावरती घेतल्या. आणि 23 ऑगस्ट 1925 रोजी त्यांनी श्री समर्थ व्यायाम मंदिराची स्थापना केली. आणि ते 20व्या शतकातील व्रतधारी समाजसेवक धर्मभास्कर विनायक महाराज मसूरकर यांच्या हस्ते त्याचं नामकरण श्री समर्थ व्यायाम मंदिर असं झालं. आणि एका तंबूमध्ये सुरुवात झाली. त्याची नंतर पत्र्याची शेड झाली. आणि त्या पत्र्याच्या शेडमध्ये त्यावेळेचे आद्य क्रांतिकारक मंडळी होती. म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर होते, शहीद भगतसिंग, हुतात्मा राजगुरू, सरदार पृथ्वीसिंग आझाद, ही मंडळी त्यांच्या अज्ञातवासाच्या काळामध्ये संस्थेत मुक्कामाला असायची. आणि मग 1965 साली शंभूखान हॉलमध्ये मोठा कार्यक्रम झाला. गोपीकृष्ण यांचं नृत्य झालं, सुमन कल्याणपूरकर यांचं गाणं झालं. त्यातून जो निधी उभा राहिला त्यातून मग 3 मजली बिल्डिंग स्वतःची 1965 साली उभी राहिली. आणि मग 85 साली त्याला थोडी पुढे 7.5 फूट जागा आणखी मिळाली. त्याच्यात 3 मजले बांधले आणि ते जॉईन केले. पण त्या एक्सपान्शन जॉईन नीट झाला नाही आणि त्यामुळे ती बिल्डिंग डिलॅपेड कंडिशनमध्ये, लिकेजेस आणि सीपेजमुळे सगळं पाणी झिरपून ती बिल्डिंग आता महापालिकेने धोकादायक इमारत म्हणून जाहीर केली आहे. तिकडच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आम्ही बंद केल्या आणि आता एक अख्खी बिल्डिंग पाडून त्या ठिकाणी एक 22 मजली टॉवर उभा करायचा असं आमचं स्वप्न आहे. आज संस्थेला 98 वर्ष पूर्ण झाली, त्यामुळे आणखी 2 वर्षांनी शताब्दी महोत्सव होईल. त्यावेळेला ती बिल्डिंग पूर्ण असेल असं आमचं निदान काही भागतं. आपलं स्वतःचा म्हणजे बालपणापासून आपण याच्यामध्ये आहात आणि तुम्हाला तेव्हापासून व्यायामाची आवड आहे. ती कशी सुरुवात झाली आणि तुम्ही इथे कसे जोडले गेला? खरं योगायोगच होता. माझी आईचे वडील पुण्याला असत. ते इंजिनियर होते, नारायण हनुमंत वेगे म्हणून. KM हॉस्पिटल त्यांनी बांधलं. तर ते निवृत्तीनंतर पुण्याला स्थायिक होते. तर सुट्टीमध्ये आई आम्हाला पुण्याला घेऊन द्यायची. आम्ही 3 भाऊ आणि 1 बहीण. आणि आजोबा सकाळी 5 वाजता उठून योगासनं करत असत.
तर बाकी सगळे झोपले असले तर मी आपला वयाच्या 2.5-3 वर्षाचा असताना त्यांच्या समोर बसून ते जसं करतायत तसं करण्याचा प्रयत्न करत असेल. तर त्याने ओळखलं की ह्याच्यात त्याला गती आहे, आवड आहे. मग त्याने आईला सांगितलं की मुंबईला समर्थ व्यायाम मंदिर आहे, तिकडे काळे गुरुजी म्हणून आहे, त्यांना माझं नाव सांग. कारण त्या लोकांनी एकत्र छोडो भारत आंदोलनामध्ये खूप चांगलं काम केलं होतं, एकमेकाला चांगलं ओळखत होते. आम्ही तेव्हा काळा चौकीला राहत होतो. तर एक छोटी मॉरिस 8 गाडी होती. वडील गाडी चालवायचे, आई बाजूला बसायची. आम्ही 3 भाऊ आणि 1 बहीण काळा चौकीहून शिवाजी पार्कला यायचो. वडील आम्हाला शिवाजी पार्कला समर्थमध्ये सोडायचे आणि ते बॅडमिंटन खेळायला पलीकडे एक म्युन्सिपल जिमखाना आहे, तिकडे जायचे. नंदू नाटेकर त्यांचे पार्टनर होते बॅडमिंटनमध्ये. आणि मग खेळून झाल्यानंतर पुन्हा यायचे आणि आम्हाला घेऊन पुन्हा काळा चौकीला आम्ही जात होतो. तेव्हापासून जी सुरुवात झाली व्यायामशाळेत आणि काळे गुरुजींच्या हाताखाली प्रत्यक्ष सगळं प्रशिक्षण झालं. कुस्तीचा आखाडा होता तिकडे, मग ते आखाडा खोलायला लावायचे आम्हाला. आणि मग पुढे आम्ही माहीमला राहायला आलो. माहीमला सुद्धा आम्ही लोकमान्य विद्यालयामध्ये जात होतो. सकाळची 7ची शाळा होती, पण सकाळी 5:30 ते 6:30 व्यायामशाळेत जायचं, व्यायाम करायचा, मलखांब करायचा. 6:30ला घरी यायचं, आंघोळ करून 7ला पहिल्या बेलच्या आधी शाळेत जायचं, असा दिनक्रम होता. मग कॉलेजमध्ये गेलो, मी विजा कॉलेजला होतो. तर विजा कॉलेजमध्ये पण सकाळी व्यायामशाळेत जायचं, तिकडनंच कॉलेजच्या प्रॅक्टिकलला जायचं, मग घरी जेवायला यायचं, जेवण पुन्हा लेक्चर्स, आणि मग संध्याकाळी कॉलेज सुटल्यानंतर पुन्हा व्यायामशाळा, रात्री घरी, हा दिनक्रम होता. मग आजही तोच दिनक्रम चालू आहे. मग नोकरीला लागलो. 38 वर्ष मी कस्टम्स आणि सेंट्रल एक्साइजमध्ये काम केलं. ग्रॅज्युएशन नंतर इन्स्पेक्टर म्हणून जॉईन झालो, मग सुपरिटेंडेंट झालो, मग असिस्टंट कमिशनर झालो आणि 2013मध्ये वयाचे 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर डेप्युटी कमिशनर म्हणून रिटायर झालो. तेव्हाही हेच रुटीन होतं की सकाळी व्यायामशाळा, तिकडनं ऑफिसमधून पुन्हा व्यायामशाळा, रात्री घरी. अगदी माझ्या लग्नाच्या दिवशी सुद्धा सकाळी आधी व्यायामशाळेत गेलो, सगळं आटोपलं आणि मग लग्नाला जाऊन उभं राहिलो. आता हे जे सध्या मुलं येत आहेत त्यांचं साधारणपणे कल कसा आहे? म्हणजे तुम्ही सगळ्यांना शिकवत आहात, पण एक सध्याच्या आत्ताची जी पिढी आहे त्या पिढीला नेमकं काय हवं आहे? आणि खरं तर काही वर्षांपूर्वी असं असायचं की मुलं व्यायामशाळेत यायची, ती आई वडिलांनी पाठवलं म्हणून यायची. पण थोडीशी परीक्षा जवळ आली, सामायिक परीक्षा आली, वार्षिक परीक्षा आली की पालकच सांगायचे की नाही आता परीक्षा, आता तर व्यायामशाळेत येणार नाही, आता अभ्यास जास्ती करून घ्यायचा आहे वगैरे. पण आता हळूहळू पालकांचा कल सुद्धा बदललाय. पालकही सांगतात की एक वेळ अभ्यासात त्याला कमी मार्क मिळाले तरी चालते, पण खेळामध्ये त्याला पुढे येऊ दे, त्याच्यासाठी जे काही करावं लागेल ते आम्ही करू. आणि मुलांना सुद्धा मलखांबाचं खूप एक आकर्षण आहे, जिम्नॅस्टिक्स आहे, किंवा आमच्याकडे खो खो चालतो, बास्केटबॉल आहे, व्हॉलीबॉल आहे, मग ॲथलेटिक्सचं खूप मुलांना क्रेज आहे, जुडो एक संरक्षणात्मक क्रीडा प्रकार आहे. या सगळ्यामध्ये मुलं खूप मोठ्या संख्येने येतात. म्हणजे दररोज एक मुलं म्हणतात तेव्हा मुलं मुली दोन्ही. म्हणजे जेव्हा व्यायामशाळेत प्रशिक्षण सुरू झालं त्यावेळेला मुली कमी होत्या, नव्हत्यात म्हटलं तरी चालेल, पण आता मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त आहे. आणि मुलींना सुद्धा मलखांबात सुद्धा पूर्वी असं एक होतं की साधारण मुलं पोरल्याला मलखांब करायचे, जो लाकडी खांब असतो तो, आणि मुली दोरीचा मलखांब करायचे. पण आता उलट मुली पोरलेल्या मलखांबात जास्ती इंटरेस्ट घेतात, जास्ती चांगला रस दाखवतात. आणि अर्थात मुलं तर दोन्ही करतातच. पण आता पालक सुद्धा म्हणतात की ह्याच्यात त्याला, कारण 35% 40% मार्क मिळाले तरी स्पोर्ट्सवरच्या अचिव्हमेंटमुळे त्याला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळू शकते, त्याचं पुढचं एक करिअर डेव्हलप होऊ शकतं. त्यामुळे आता खेळाकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप बदललेला आहे. आता ह्या खेळाचा प्रसार व्हावा ह्याच्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करता, तर त्याच्यासाठी काही संघटना किंवा देशव्यापी काही अशी काही चळवळ किंवा सरकारचं सहाय्य अशाबद्दल काही सांगा? हो, मी ज्यावेळेला मलखांब करत होतो त्यावेळेला मला स्वतःला जाणवलं की मलखांब हा एक सर्व गुणसंपन्न क्रीडा प्रकार आहे. मी ज्याच्यामध्ये सगळ्या खेळांना लागणाऱ्या ज्या मूलभूत शारीरिक कुवती आहेत, स्ट्रेंथ, स्टॅमिना, स्पीड, एन्ड्युरन्स, फ्लेक्सिबिलिटी, न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन, बॅलन्स, कॉन्फिडन्स, करेज, या सगळ्या गोष्टी मलखांबावर खूप चांगल्या डेव्हलप होतात, ज्या सगळ्या खेळांमध्ये लागतात. एवढंच नव्हे तर म्हणजे हातापायाचे बाह्यच नव्हे तर पचन संस्था, रुधिराभिसरण संस्था, या अंतर्गत संस्थांना सुद्धा उत्कृष्ट व्यायाम होतो, त्यांचं आरोग्य चांगलं राखलं जाऊ शकतं. आणि विशेषतः आपण पाहिलं या करोनाच्या काळामध्ये सुद्धा की तुम्ही किती
धनवान असाल, खूप संपत्ती हो. असेल तुमच्याकडे, किंवा तुम्ही उच्च विद्या विभूषित असाल, किंवा गायन वादन नर्तन अभिनय या क्षेत्रातले दिग्गज असाल, तरी सुद्धा एक छोटासा विषाणू तुमच्या शरीरात गेल्यानंतर या सगळ्याचा काही काही उपयोग उपयोग होत झाला नाही. नाही. उपयोग होतो तो तुमच्या डिसीज रेजिस्टन्स पॉवरचा, रोगप्रतिकारक शक्ती तुमच्यात किती आहे त्याचा उपयोग. आणि ती रोगप्रतिकारक शक्ती मलखांबामुळे सगळ्यात जास्त चांगली वाढवली जाऊ शकते. आणि म्हणून मी कॉलेजमध्ये असताना, शाळेत असताना खूप खेळ खेळत होतो. अगदी क्रिकेटपासून व्हॉलीबॉल, बास्केटबॉल सगळे खेळ खेळत होतो. पण मलखांबाचा मला बेस होता आणि मलखांबाची आवड होती. मग असं लक्षात आलं की मलखांबामुळे हे सगळे खेळ आपण चांगल्या प्रकारे खेळू शकतो. आणि मग हळूहळू मी बाकी खेळांमधलं माझं काम कमी केलं आणि फक्त मलखांबावरती लक्ष केंद्रित केलं. सुरुवातीला मुंबईमध्ये एक 2-4 ठिकाणी मलखांब चालत असेल. आज मुंबई आणि उपनगरात 200हून जास्त ठिकाणी मलखांबाची केंद्र आहेत, ज्या ठिकाणी छोट्या मोठ्या प्रमाणावरती मुलं येतात, प्रशिक्षक आहेत जे त्यांना मार्गदर्शन करतात. मग आम्ही मुंबईची एक संघटना स्थापन केली. पहिल्यांदा बृहन्मुंबई जिल्हा जिम्नॅस्टिक संघटना होती. मग जिम्नॅस्टिक्स आणि मलखांब दोन्ही एकत्र होत होतं. राष्ट्रीय पातळीवर पण तेच व्हायचं, राज्य पातळीवर पण आणि जिल्हा पातळीवर पण. हळूहळू संघटना वेगळ्या झाल्या. मग बृहन्मुंबई मलखांबाची संघटना झाली. मग त्याच्यात पुढे परत 2 झाल्या, मुंबई शहर मलखांब संघटना, मुंबई उपनगर मलखांब संघटना. आणि मग जसं मुंबई तसं महाराष्ट्रामध्ये 36च्या 36 जिल्ह्यांमध्ये जाऊन त्यात एक डेमॉन्स्ट्रेशन दाखवणं, माणसं गोळा करणं, असोसिएशन फॉर्म करणं, ती रजिस्टर करणं आणि ती राज्य संघटनेला संलग्न करणं. आज कदाचित मलखांबा एकमेव खेळ असेल की ज्याच्यामध्ये 36च्या 36 जिल्ह्यांमध्ये स्वतंत्र जिल्हा मलखांब संघटना आहे, रजिस्टर्ड आहे आणि ते राज्य संघटना. याच्यामध्ये शासनाचं काही सहाय्य? शासनाच्या काही योजना अजून सुद्धा कार्यान्वित आहेत. जसं राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा सहभाग अनुदान योजना, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पूर्व प्रशिक्षण शिबिर अनुदान योजना, क्रीडा साहित्य अनुदान योजना. म्हणजे त्याच्यामुळे खेळामध्ये काम करणाऱ्या लोकांना सुद्धा एक स्फुरण येतं, थोडी आर्थिक मदत होते. आणि मग जसं महाराष्ट्रामध्ये आम्ही केलं की मुंबईप्रमाणे सगळ्या जिल्ह्यांमध्ये संघटना स्थापन केल्या, तसं महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा म्हणजे मी मलखांब फेडरेशन ऑफ इंडियाचं सेक्रेटरी झालो त्यावेळेला फक्त 4 राज्यांमध्ये मलखांब होता, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश. पण मी 11 वर्ष सेक्रेटरी होतो मलखांब फेडरेशन ऑफ इंडियाचा. त्यापर्यंत मी 33 राज्यांमध्ये मलखांबाच्या राज्य संघटना स्थापन केल्या, रजिस्टर केल्या आणि त्या फेडरेशनला संलग्न केल्या. त्यामुळे आज प्रतिवर्षी मलखांबाच्या राष्ट्रीय स्पर्धा होतात. त्याच्यामध्ये सगळ्या प्रांतांमध्ये झालाय हो. भारताच्या. अगदी नॉर्थ ईस्ट मध्ये सुद्धा आसाम, अरुणाचल, मणिपूर, मेघालय, त्रिपुरा या सगळ्या राज्यांमध्ये सुद्धा मलखांब झाले. सर्वात पुढे राज्य कोणतं आहे? डॉमिनेटिंग महाराष्ट्राचं आहे ऑफकोर्स. पण आज महाराष्ट्राला आव्हान देणारे छत्तीसगड सारखं राज्य आहे की ज्यामध्ये एक 7-8 वर्षापूर्वी मलखांब सुरू झाला. पण तिकडचा एक मलखांब प्रशिक्षक आहे ज्याचं नाव आहे मनोज प्रसाद, जो कमांडो आहे स्वतः. आणि त्याच्या कमांडंटने 4-5 कमांडोंना माझ्याकडे मलखांब प्रशिक्षणासाठी 8 वर्षांपूर्वी पाठवलं होतं. तेव्हा त्याची मलखांबाची ओळख झाली. पण ती झाल्यानंतर तो मलखांबाच्या एवढा प्रेमात पडला की त्याने 5-6 वेळा तरी छत्तीसगडची मुलं शिवाजी पार्कला घेऊन आला. त्यांची राहण्या खाण्याची सवय आम्ही केली आणि त्यांनी मलखांबाचं प्रशिक्षण घेतलं. आणि आज त्यांनी अबू जमाड मलखांब अकॅडमी म्हणून छत्तीसगडमध्ये नारायणपूर या ठिकाणी चालू केलेली आहे, जिकडे 50 मलखांब लावलेले आहेत. आणि नक्षलवाद्यांनी ज्यांच्या आईवडिलांना मारलंय अशा मुलांचं ते पालनपोषण करतात, त्यांना आपल्या घरी ठेवतात, त्यांचं शालेय शिक्षण आणि मलखांबाचं प्रशिक्षण. मध्य प्रदेश सरकारने पण बरंच काही केलं. मध्य प्रदेशने तर मलखांबाला दत्तक घेतलंय. त्यामुळे मध्य प्रदेशच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्वतंत्र मलखांब अकॅडमी उघडणं, त्या ठिकाणी संपूर्ण क्रीडा साहित्य देणं आणि प्रशिक्षकाची नेमणूक करणं हे मध्य प्रदेश शासनाने केलेलं आहे. त्यामुळे सध्या मध्य प्रदेश, छत्तीसगड, तामिळनाडू ही राज्य मलखांबमध्ये महाराष्ट्राला तोडीस तोड जबाब देणारी आहे. जसं आता हे भारतामध्ये झालंय तसं मला नक्की माहिती आहे, आपल्या श्रोत्यांना पण माहिती आहे की पूर्ण जगामध्ये तुम्ही याचा प्रचार केलेला आहे. त्याच्याबद्दल सांगितलं तर खूप लोकांना आवडेल. हा, म्हणजे मला नेहमी असं वाटायचं की आपल्या लोकांना किती काही दाखवलं जातं पण परदेशातून काही येत नाही. अरे BBC वरती असं सांगितलं, अरे परदेशी वर्तमानपत्रांना, मग त्यांना त्याचं कौतुक वाटतंय असते. मग मी भारताच्या बाहेर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली. जपानमध्ये 1997ला पहिल्यांदा एक टेली गेम्स, टेली मॅचेस होतात, तशा प्रकारची एक संधी मिळाली की एका
4x4 6 फूट उंच अशा टेलिफोन बूथमध्ये एका वेळेला जास्तीत जास्त लोकांना आतमध्ये कसं ठेवता येईल. एक चायनाची टीम होती आणि एक आमची मलखांबाची महाराष्ट्रातली मुंबईतली टीम होती. आम्ही 15 जण गेलो होतो. तर आम्ही 15च्या 15 जण आतमध्ये गेलो आणि मी आतमधनं कडी लावली आणि ते चायनाचे लोक 14 जाऊ शकले आतमध्ये आणि त्यांनी बाहेरून कडी लावली 15 वेळी. त्यांनी दोघांनाही विनर म्हणून डिक्लेअर केलं आणि खेळ होता 4x4 मध्ये 15 जण. 6 फूट उंची टेलिफोन बूथ असतो हा, हा, आपण त्या टेलिफोन बूथ मध्ये एका वेळेला 15 जणांना एकमोडेट करायचं. आणि मग हा निपॉन टीव्हीने लाईव्ह टेलिकास्ट केला होता शो. तर त्याच्यामध्ये त्याने आम्हाला विचारलं की तुम्ही एवढं हे कसं काय करू शकलं कंट्रॉवर्शन की एवढं 15 जणांना आतमध्ये. म्हटलं आम्ही मलखांब करतो आणि मलखांबामध्ये लवचिकता शरीराची सगळ्यात जास्त वाढते. मग मलखांब म्हणजे काय, तर आम्ही मलखांब बरोबर घेऊनच गेलो. त्या निपॉन टीव्हीच्या सेटवरती आम्ही तिकडे मलखांब ठेवला, त्यांना प्रात्यक्षिक दाखवलं. ते निपॉन टीव्हीने लाईव्ह टेलिकास्ट केलं आणि तो माझा पहिला परदेश दौरा असं म्हणता येईल. त्याच्यानंतर मग आम्ही दरवर्षी फ्रान्समधनं 25 फ्रेंच माणसं भारतात येतात आणि ईस्ट वेस्ट कल्चरल असोसिएशन नावाची संस्था आहे, ती त्यांना भारतीय लोकांच्या घरी ठेवते. मग एक दिवस त्यांचं गेट टुगेदर असतं. त्यांना इंडियन खाणं दिलं जातं, भारतीय सगळ्या ह्यांची ओळख करून दिली जाते. गरबा, भांगडा हे डान्सेस असतात. मग आम्ही त्यावेळेला योगा आणि मलखांबाचं डेमॉन्स्ट्रेशन दाखवायचं. मग त्यावेळेला बाबू कराडे नावाचे त्याचे मुख्य होते. ते असं म्हणाले की तुम्ही जी 25 माणसं इकडनं फ्रान्समध्ये पाठवतात त्याच्यामध्ये तुम्ही जाल का, म्हणजे फ्रान्समध्ये जाऊन पण हे डेमॉन्स्ट्रेशन दाखवू शकाल. मग त्याप्रमाणे पॅरिस, मार्सेलिस आणि नीस या 3 ठिकाणी गेलो. त्या 3ही ठिकाणी मी प्रात्यक्षिकं दाखवली आणि परत येताना मी लंडनला काही दिवस राहिलो. आमचे दत्ता प्रधान नावाचे अध्यक्ष होते समर्थ मंदिरचे, त्यांचे मोठे भाऊ यशवंत प्रधान हाईड पार्कमध्ये राहायचे लंडनमध्ये. त्यांच्या घरी राहिलो मी आणि लंडनमधल्या 10-12 संस्थांमध्ये भेटी दिल्या आणि मग एक दौरा निश्चित केला. आणि माझी एक विद्यार्थिनी उषा जोशी म्हणून ती लंडनमध्येच राहायची, तिने त्याचा पाठपुरावा केला आणि मग 10 मुलींना घेऊन आम्ही लंडनला गेलो आणि या सगळ्या संस्थांमध्ये जाऊन मलखांबाची प्रात्यक्षिकं दाखवली आणि प्रशिक्षण दिलं तिकडच्या लोकांना. आणि मग हळूहळू सुरूच झालं. जर्मनीतून एक डॉक्टर राइनहार्ड ब्योगले नावाचे गृहस्थ होते. ते स्वतः लहान असताना खूप आजारी पडायचे. कोणीतरी त्यांना सांगितलं की तुम्ही योगा करा, योगाचा तुम्हाला चांगला फायदा होईल. त्यांनी खरोखर योगा केल्यानंतर त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली. मग ते प्रगत प्रशिक्षणासाठी भारतात आले. BKS अय्यंगार पुण्याला होते, त्यांच्याकडे त्यांनी प्रशिक्षण घेतलं आणि प्रशिक्षण झाल्यानंतर जाता जाता ते महाराष्ट्रीय मंडळ नावाची पुण्यात एक खूप चांगली मोठी संस्था आहे, त्या संस्थेत गेले आणि त्यांनी तिकडे मलखांब चाललेलं बघितलं. मग त्यांनी त्याचं शूटिंग केलं, फोटो काढले आणि जर्मनीला गेल्यानंतर एक 350 पानाचं जर्मन भाषेतून योगावरती पुस्तक लिहिलं. त्यातली 4 पानं त्यांनी फक्त मलखांबासाठी खर्च केली की मलखांब हा योगाचंच एक्सटेन्शन कसं आहे आणि त्याच्यामुळे सगळ्या शरीराला कसं व्यायाम होतो. त्यांनी जर्मन भाषेतून चांगलं लिहिलं. माझ्याकडे किती देशांपर्यंत आपण पोहोचलो? आता जवळजवळ 52 देशांमध्ये मी जाऊन आलेलो आहे. त्यांना इच्छा अशी होती की कुठेतरी जर्मनीत मलखांब चालू करूया, तर कोणाला ते भारतात पाठवायचं, त्यांनी इकडे मलखांब शिकायचं आणि परत येऊन तिकडे जर्मनीत चालू करायचं. त्यांना कोणी मिळत नव्हतं. 2002 मध्ये त्यांची एक विद्यार्थिनी युटा श्नायडर, ती म्हणाली मी जाते भारताला मलखांब शिकून येते. तिचं वय होतं 49 वर्ष. ती आली आणि पुण्याला त्या संस्थेत गेली. तिकडे गेल्यानंतर ती म्हणाली मी जर्मनीला आले आणि मला मलखांब शिकायचं आहे. तर ते म्हणाले काय वेळ लागलं काय, हे लहान मुलांचं काम आहे, तुमच्यासारख्यांचं काम नाही आहे. ती खूप नर्वस झाली आणि ती तिकडे ओशो आश्रम म्हणून आहे, त्या ओशो आश्रममध्ये गेली. तिकडे तिला योगायोगाने एक राहुल केसरकर नावाचे गृहस्थ भेटले. ते मुंबईचे आहेत. मी त्यांना अजून बघितलेलं नाही, मी त्यांना ओळखत नाही, पण ते मला चांगलं ओळखत होते. तर त्या दोघांची एकमेकाशी ओळख झाली. कुठून आला तुम्ही, कशाला आला, तर ती म्हणाली मी जर्मनीला आले मलखांब शिकायला, पण हे म्हणतात की तुम्हाला शिकता येणार नाही. मी खूप नर्वस झाले. तर ते म्हणाले काही काळजी करू नका, मुंबईला समर्थ व्यायाम मंदिर आहे, तिकडे उदय देशपांडे, तर तुम्हाला नक्की मलखांब शिकवतील. आणि मग ती रातोरात मला तिने फोन केला की मी युटा श्नायडर जर्मनीला आले, मला मलखांब शिकायचं आहे, तुम्ही शिकवाल का. म्हटलं हो नक्की शिकवेन, पण म्हणे माझं वय 49 वर्ष. म्हटलं काय झालं, म्हटलं काय हरकत नाही, कधी येऊ. म्हटलं लवकरात लवकर या. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता दिवशी पाठीने हॅवरसॅक लावून समर्थ व्यायाम मंदिरमध्ये आले. आणि कधीपासून चालू करायचं, म्हटलं आत्ता लगेच. वास्तविक त्या दिवशी माझ्या मोठ्या भावाच्या मुलाचं लग्न होतं आणि मी सगळं व्यायामशाळेतलं आटपून कपडे बदलून आता लग्नाला जायचं तयारीत बसलो होतो. तेवढ्यात त्या म्हटलं लगेच चालू कर. 2 तास तिला मी प्रशिक्षण दिलं आणि तिला म्हटलं असंच एक आमच्या फॅमिलीत लग्न आहे, इंडियन मॅरेज तुला बघायचं आहे का. तो हो म्हणाल. मग तिला घेऊनच मी लग्नाला गेलो.
आणि ते 2 महिने मुंबईत राहिले. सकाळ संध्याकाळ मलखांब शिकली. साताऱ्याला आमच्या मलखांबाच्या नॅशनल्स होत्या, ती साताऱ्याला आली. खूप तिने व्हिडिओ शूटिंग केलं, फोटो काढले आणि मार्च 2003 मध्ये ती जर्मनीला परत गेली. आणि एप्रिलमध्ये तिचं पहिलं पत्र आलं मला की असंच आम्ही जर्मनीमध्ये 2004च्या ऑगस्टमध्ये पहिला कॅम्प ऑर्गनाईज करणार आहोत आणि त्याला तुम्हाला शिकवायला यायचं आहे. पण आमची संस्था खूप छोटी आहे, तुम्हाला जाण्या येण्याचं भाडं काही देऊ शकणार नाही, पण राहण्या जेवण खाण्याची सगळी सोय आम्ही करू. एप्रिलमध्ये आमचं एक खूप मोठं वासंतिक शिबिर असतं. म्हणजे सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास. सकाळी 800 मुलं असतात, संध्याकाळी 1200 मुलं असतात. त्यामुळे 2000 मुलांचं सगळं मॅनेजमेंट करणं. आणि त्यावेळेला मी नोकरीला होतो, त्यामुळे सकाळचं शिबिर आटपल्यावर नोकरीला पडायचं, ऑफिसमधून लवकर सुटून पुन्हा संध्याकाळच्या कॅम्पला यायचं. संध्याकाळचं कॅम्प झाल्यानंतर आज दिवसभरात काय झालं काय नाही सगळं मुलांशी डिस्कस करायचं. तिच्या पत्राला काही उत्तर द्यायला मला जमलं नाही. आणि आमचं शिबिर संपल्यानंतर मुंबईच्या बाहेरची शिबिरं गेलं, मी निघून गेलो, तेव्हा तिचं दुसरं पत्र आलं. तेही उत्तर न देता राहिलं तसं. मग तिने राहुल केसरकरांना फोन केला की आम्ही देशपांडेंना अजून पत्र लिहिली आहे. त्यावेळेला तसं ईमेल, व्हॉट्सअप वगैरे काही नव्हतं, तर त्यांचं उत्तर आलं नाही. तर त्यांच्या खर्चाने यायचं म्हणून त्यांना तसं वाटतंय का, तुम्ही जरा त्यांच्याशी बोलाल का? तेव्हा मला राहुल केसरकरांचा फोन आला. म्हटलं हो, मला त्यांचा मेसेज मिळालेला, 2 पत्र मला त्यांची आली आहेत, मी आजच्या त्यांना उत्तर देतो. आणि मग मी तिला लिहिलं की तू काही काळजी करू नको, राहण्याची खाण्याची सोय नाही केलीस तरी माझी मी करेन, पण शिकवायला नक्की येईल म्हटलं. आणि 2004च्या ऑगस्टमध्ये पहिल्यांदा मी जर्मनीला गेलो आणि मी 2 कॅम्प्स घेतले तिकडे. तिथपासून आता गेली 16 वर्ष दरवर्षी ते आम्हाला पुन्हा जर्मनीला बोलवतात. मी 10 मुलांना घेऊन जातो, सगळ्यांचा खर्च ते करतात आणि 50-50 मुलांची 2 शिबिरं तिकडे घेतो. म्हणजे एका वर्षी 100 जर्मन मुलं मलखांब शिकतात. तर 16 वर्षामध्ये 1600 जर्मन मुलं मलखांब शिकली. असं हे जे आता म्हणजे ह्याचा आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये पण भाग होऊ शकतो ना, 52 देश आहे. मी इतक्या देशांमध्ये जाऊन आलो म्हटलं या सगळ्यांना आपण एका प्लॅटफॉर्मवरती आणूया कुठेतरी. म्हणून 2019 मध्ये पहिली विश्व अजिंक्यपद मलखांब स्पर्धा घेतली मुंबईमध्ये आणि 15 देशांनी भाग घेतला. खरं 30 देशांनी कन्फर्म केलं होतं आम्ही येतो म्हणून, पण काही ना काही कारणामुळे बांगलादेश आहे, नेपाळ आहे, त्यांना विसाच मिळाला नाही इंडियाचा. काही जणांच्या आर्थिक काही समस्या होत्या, त्यामुळे प्रत्यक्षात 15 देश आले आणि खूप चांगली स्पर्धा झाली ती. त्याच्यातून योगेश मालवीय म्हणून एक मध्य प्रदेशचा खेळाडू आहे, त्या प्रशिक्षक, त्याला द्रोणाचार्य पुरस्कार मिळाला. हिमानी परब म्हणून समर्थ व्यायामबंदीची विद्यार्थिनी आहे, तिला अर्जुन पुरस्कार मिळाला. सागर ओवाळकर म्हणून उपनगरचा खेळाडू आहे, त्याला अर्जुन पुरस्कार 2 वर्षापूर्वी मिळाला. आणि मग 2023 मध्ये गेल्या वर्षी मे मध्ये आम्ही आसाममध्ये दुसरी विश्व अजिंक्यपद स्पर्धा घेतली. त्याच्यात 10 देशांनी भाग घेतला होता. त्याच्यामुळे एक उपनगरचा एक प्रशिक्षक आहे विले पार्ल्याचा, गणेश देवरुखकर, त्याला द्रोणाचार्य पुरस्कार मिळाला. महाराष्ट्र शासन किंवा केंद्र शासन याच्याकडून काही तुमची अपेक्षा आहे? केंद्र शासनाने खूपच माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली मलखांब, कलरीपयटू, आट्यापाट्या, योगा अशा खेळांना जे इंडिजिनस म्हणून खूप प्रोत्साहन दिलेले आहे. आता खेलो इंडियाच्या अंतर्गत राष्ट्रीय स्पर्धांसाठी मुलं ट्रेननी नाही विमानाने जातात तिकडे, तो खर्च दिला जातो. एवढंच नव्हे तर राष्ट्रीय स्पर्धेतल्या विजेत्यांना दर महिन्याला 10,000 अशी वर्षाला 1,20,000ची स्कॉलरशिप मिळते. खेलो इंडियाच्या अंतर्गत 10 प्रत्येक राज्यामध्ये 10 अशी सेंटर्स मलखांबाची चालू करायची. त्यासाठी लागणारं 5-5 लाखाचं इक्विपमेंट हे केंद्र शासनाकडनं दिलं जातं. पैशामध्ये तुम्ही सल्ला नेमणूक दिली जाते. मी अनुराग ठाकूरजी क्रीडा मंत्री यांनी यांना खूप प्रोत्साहन दिलेलं आहे आणि त्याचा मुलांना खूप फायदा झाला. खेळाडूंची संख्या वाढली आहे, दर्जामध्ये खूप वृद्धी झाली. नाही तर पूर्वी मला खंत होती, मी कदाचित तुमचा जास्ती वेळ घेईन मी, पण जेव्हा मलखांबाचं काम करायला सुरुवात केली तर मलखांबाला मान्यता सुद्धा नव्हती केंद्र शासनाची. आणि मोहन रावले नावाचे खासदार होते मुंबईचे, त्यांनी एक प्रश्न विचारला पार्लमेंटमध्ये, इज द गेम ऑफ मलखांब रिकॉग्नाइज्ड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड व्हॉट द गव्हर्नमेंट इज डुईंग टू प्रमोट दिस गेम अब्रॉड. मार्गारेट अल्वा त्यावेळेला क्रीडा मंत्री होत्या. त्यांनी हे सांगितलं की आम्ही मलखांब फेडरेशनकडनं काही प्रश्न उत्तर मागवलेली आहेत, ती माहिती आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही रेकग्निशन बाबत निर्णय घेऊ आणि टू प्रमोट द गेम अब्रॉड इज द सोल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द कन्सर्न फेडरेशन अँड नॉट ऑफ द गव्हर्नमेंट. म्हणजे जेव्हा चायना वुशूसाठी, जपान जुडोसाठी, मलेशिया सेपक टॅक्वासाठी, कोरिया टायक्वांडोसाठी प्रत्येक देश आपापल्या इंडिजिनस गेमसाठी एवढी धडपड करतो, तेव्हा आमचं सरकार म्हणतात ती आमची जबाबदारी नाही, ती फेडरेशनची जबाबदारी आहे. पण आता बदललंय. पहिल्यांदा आम्ही
सगळ्या एमपीजना कॉन्टॅक्ट केला. अख्ख्या भारतातनं 180 एमपीज कडनं मी पत्र घेतले की मलखांबा आपला भारतात येतो देशी गेम आहे, त्याला मान्यता दिली पाहिजे वगैरे सगळं. आणि मग 1996 साली मोहन रावलेने एकदा फोन केला मला, ताबडतोब तुम्ही दिल्लीला या. मी दिल्लीला गेलो, त्यांच्या घरी राहिलो. दुसऱ्या सकाळी आम्ही त्यावेळेला मुकुल वासनिक क्रीडा मंत्री होते, 11 वाजता ते शास्त्री भवनमधलं ऑफिस उघडल्यानंतर आम्ही तिकडे गेलो आणि 1 तासभर त्यांच्याशी चर्चा केली. मी सगळी कागदपत्र घेऊन गेलो होतो. इतकी वर्ष आम्ही किती राष्ट्रीय स्पर्धा घेतल्या आणि त्याचा गुणमूल्यांकनासाठी एक पुस्तक जे कोड ऑफ पॉईंट म्हणतो आम्ही, स्पर्धेमध्ये गुणमूल्यांकन कसं करायचं, ते सगळी पुस्तकं. आणि किती पंचवर्ग घेतलेत, किती अखिल भारतीय स्तरावरती पंच परीक्षा घेतल्या, त्यातून किती पंच तयार झालेत, किती राष्ट्रीय स्पर्धांमध्ये किती राज्यांमधल्या खेळाडूंनी भाग घेतलाय, त्या राज्यांमध्ये त्यांच्या भाषेमध्ये कशी सगळी माहिती तुम्ही त्यांना दिली. हे सगळं 1 तासभर त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी ताबडतोब आपल्या पीएला बोलवलं आणि मलखांब फेडरेशन ऑफ इंडिया हेडेड बाय उदय देशपांडे इज रिकग्नाइज बाय दिस डिपार्टमेंट. लगेच मला एक पत्र दिलं हातात. आणि मग आम्ही सुरेश करमाडेंकडे गेलो, त्यावेळेला रेल्वे मिनिस्टर होते. मग त्यांनी रेल्वे मंत्रालयाकडनं सुद्धा मलखांबाला मान्यता दिली. आता मलखांबाचे खेळाडू जेव्हा नॅशनलला जातात तेव्हा त्यांना सवलत मिळते प्रवास. सर, फार अत्यंत बरं वाटलं तुमच्याशी बोलून. तुम्ही जी माहिती सांगितली त्याच्यातली बरीचशी माहिती लोकांना नाही असं मला वाटतं. अजूनही ज्या पद्धतीने सर्व प्रयत्न झालेले आहेत. या मुलाखतीचा शेवट मी तुम्हाला अशी विनंती करतो की आजच्या तरुण पिढीला तुम्ही काय संदेश द्या? मी असं म्हणेन की तुम्ही कुठल्या ना कुठल्या तरी एका विषयाला निवडा आणि त्याच्यामध्ये सर्वस्व झोकून काम करा. मग कुठलाही विषय असेल. आज दुर्दैवाने भारताकडे खूप मोठी अशी परंपरा आहे. मग ती शालेय शिक्षणामध्ये असेल, ती मेडिकलमध्ये असेल, ती क्रीडा क्षेत्रात असेल, गायन वादन नर्तन अशा विविध क्षेत्रांमध्ये असेल. पण दुर्दैवाने 150 वर्षांच्या ब्रिटिशांच्या कालावधीमध्ये आपल्या सगळ्या विद्या लयाला गेल्या आणि आपण केवळ अंधानुकरण करायला लागलो, जे ब्रिटिशांनी आपल्याला दिलं तेच खूप चांगलं म्हणून. पण आपल्या देशामध्ये सुद्धा अशा खूप गोष्टी आहेत की ज्याला आपण लोकांसमोर ठेवलं पाहिजे, अभिमानाने पुढे घेऊन गेलो पाहिजे. आणि मग लोक मलाही खूप विचारायचे, हो देशपांडे तुम्ही जिम्नॅस्टिकचे इंटरनॅशनल जज आहात, जिम्नॅस्टिक खेळाला जागतिक स्तरावरती मान्यता आहे, तर तुम्ही जिम्नॅस्टिककडे लक्ष का केंद्रित करत नाही? म्हटलं जिम्नॅस्टिक्सला आधीच राजमान्यता लोकमान्यता मिळाली असल्यानंतर आपल्या खेळाला मान्यता कोण देणार? आपण आपल्या खेळाला त्या स्तरावरती घेऊन जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून मी जास्तीत जास्त लक्ष मलखांबावरती केंद्रित केलं आणि आज मलखांबाची विश्व संघटना स्थापन करून एवढ्या देशांमध्ये मलखांब पोहोचवून त्याची विश्व इंकप स्पर्धा घेऊन कुठेतरी एक आपल्या देशाला इतर ठिकाणी ताठ मानेने लोक बघतील अशा प्रकारची भावना निर्माण केली आहे. तसंच तुम्ही कुठल्या आपल्या खेळात तर खूप स्कोप आहे अजून सुद्धा. म्हणजे रस्त्यावरून जाणाऱ्याचं मलखांब काय विचारलं तरी त्याला माहिती नाही असं आपल्याला उत्तर ऐकायला लागेल. तर आपण आपल्या खेळाचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे आणि त्याला सगळ्यांना पोहोचवलं पाहिजे. खूप खूप धन्यवाद. फार बरं वाटलं आणि या निमित्ताने तुम्ही इकडे आलात आणि आम्हाला एक प्रकारचा आशीर्वादच मिळालेला आहे. तुम्ही संधी दिली मला, धन्य आभारी आहे. धन्यवाद.